राज्यामध्ये 2024च्या मान्सून हंगामामध्ये म्हणजे जून ते सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये एकूणच पावसाची सरासरी 99% राहील. सरासरीच्या दरम्यान पाऊस असेल. 106% कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे, तिथल्या सरासरीच्या 3333 मिलीमीटरच्या. तर नाशिक म्हणजे निफाडला 103% सरासरीच्या तिथला पाऊस होईल. तसंच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिंदेवाहीला 103% पावसाची शक्यता आहे. पुण्याला 100% आणि यवतमाळला 100% तिथल्या सरासरीचा पाऊस असेल. आणि बाकी ठिकाणी महाराष्ट्रातल्या 95 ते 98% सरासरी पाऊस आहे. त्यातलं उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, त्याचप्रमाणे मराठवाडा या भागामध्ये सरासरीने 95 ते 98%, मराठवाड्यात 98%, उत्तर महाराष्ट्रातले धुळे आणि जळगावला 95% आणि सोलापूर आणि पाडेगाव या ठिकाणी 95% सरासरी पावसाची शक्यता आहे. कराडला 98%, कोल्हापूरला 97% आणि पुण्याला 100% सरासरीचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाचा खंड तुम्ही राहिला जून महिन्यानंतर तो कसा असेल? जून महिन्यामध्ये आणि जुलै महिन्यामध्ये पावसामध्ये खंड राहण्याची शक्यता आहे. त्यातला आत्ता जो मी भाग शेवटी सांगितला तो म्हणजे उत्तर महाराष्ट्रातलं धुळे जळगाव, त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातलं राहुरी, त्याचप्रमाणे पाडेगाव, नंतर कराड या आणि कोल्हापूर या ठिकाणी पावसात खंड राहण्याची शक्यता, सोलापूर या ठिकाणी पावसात खंड राहण्याची शक्यता आहे. ते जूनमध्ये आणि जुलैमध्ये दोन्ही महिन्यामध्ये खंड पावसात मोठे राहतील आणि पाऊस ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जास्त अधिक होईल असा अंदाज आहे. काय एकंदर पाऊस सरासरी कसा जास्त राहील कमी राहील? एकूणच कोकणामध्ये सरासरीच्या जास्त 106%, त्याचप्रमाणे पुणे आणि यवतमाळला सरासरी एवढा आणि नाशिकला किंवा निफाडला सरासरीच्या 103%, उर्वरित ठिकाणी 95 ते 98% पावसाची शक्यता आहे. एकूण यावर्षी देखील पाणी व्यवस्थापन आणि पीक व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करावं लागेल. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते.
हाँ जी हाँ जी। नमस्कार, मैं उदयपुर नारायण सेवा संस्थान से देवेंद्र चौबीसा। विशाल आगामी 9 तारीख को निशुल्क दिव्यांगों के लिए नारायण लिम्ब मेजरमेंट कैंप का आयोजन आपके पुणे शहर में होने जा रहा है, जिसमें महाराष्ट्र के और आसपास पड़ोसी राज्यों के जितने भी दिव्यांग हैं, जिनका हाथ और पांव किसी बीमारी के कारण या एक्सीडेंट के कारण कट चुका है, गंवाना पड़ा है, उनको कृत्रिम पांव निर्माण करके उनकी आगामी जीवन को सामान्य बनाया जाए। इस मदद के तहत राजस्थान उदयपुर में कार्य कर रही दिव्यांगों के लिए 39 वर्ष से नारायण सेवा संस्थान का कुआ प्यासे के पास योजना के तहत पुणे महाराष्ट्र में आकर आगामी 9 जून को अल्प बचत भवन में एक विशाल शिविर का आयोजन किया जा रहा है, जिसमें उनके पाँव का मेजरमेंट लिया जाएगा और ठीक 2 महीने बाद एक तारीख पे उनको पुनः आकर के कृत्रिम पाँव उनका फिटमेंट कैंप के तहत उनको पाँव दिया जाएगा। इस कैंप का ज़्यादा से ज़्यादा फायदा दिव्यांग लोग आए और ये निःशुल्क सेवा है। नारायण लिम्ब उनके आगामी जीवन को सामान्य बनाएगा, कृत्रिम पाँव उनके जीवन को गति देने में मदद करेगा, इसलिए विशाल कैंप आयोजित किया जा रहा है। इसलिए आप अधिक से अधिक पधारें और दिव्यांग लोग इस शिविर का लाभ उठावे। हमने एक हेल्पलाइन नंबर इस कैंप में रजिस्ट्रेशन के लिए जारी किया है, उस पर फ़ोन करके भी आप इस शिविर की जानकारी प्राप्त कर सकते हैं और अपना रजिस्ट्रेशन करा सकते हैं। वो नंबर में निवेदन कर रहा हूँ 7023509999। पुनः मैं निवेदन कर रहा हूँ 7023509999। परम श्रद्धेय नारायण सेवा संस्थान के फाउंडर श्रद्धेय पद्मश्री कैलाश मानव जी और वर्तमान में नारायण सेवा के अध्यक्ष आदरणीय प्रशांत जी अग्रवाल साहब, जिनके पवित्र संकल्प के साथ ये कुआ पैसे के पास की योजना बहुत आगे बढ़ रही है और अधिक से अधिक दिव्यांग इसका लाभ ले रहे हैं। महाराष्ट्र के भी दिव्यांग लाभान्वित हुए। इस प्रार्थना के साथ हम इस शिविर को विशाल रूप से आयोजन करने आपके पुणे शहर में आए। इसलिए समस्त समाज सेवी संगठन, भारत माता के सेवक और जितने भी हमारे बंधु हैं, वो अधिक से अधिक इसका प्रचार कर दिव्यांगों को लाभान्वित करें। धन्यवाद। तक कितने लोगों ने रजिस्ट्रेशन किया और कितने लोगों को जी, देने वाले? अभी तक दिव्यांगों का 830 का रजिस्ट्रेशन महाराष्ट्र में हो चुका है और हमारा प्रयास है कि ज़्यादा से ज़्यादा दिव्यांग रजिस्ट्रेशन करावें और हम उन सब की सेवा करेंगे। और जो भी ऑपरेशन लायक है ऑपरेशन के लिए चयन करेंगे, जो दिव्यांग पाँव के लिए है उनका मेजरमेंट लिया जाएगा, जो कैलिपर्स के लिए उनका भी मेजरमेंट लेके यहीं पे उनको कैलिपर दिए जाएंगे। कालपासून अनेक एक्झिट पोलवर वेगवेगळे निकाल येत आहेत आणि निकाल बघून काही लोक खुशीत आहेत, परंतु 4 तारखेला पुणेकरांचा निकाल येणार आहे आणि पुणेकरांचा निकाल तुम्हाला पुणेकरांच्या बाजूने दिसेल हा माझा विश्वास आहे। आणि कुणी आनंदात 2 दिवस राहायचं तर राहू द्या, परंतु 4 तारखेला 10 वाजता सकाळी पुणेकरांचा निकाल लागलेला दिसेल आणि त्याच्यामध्ये पुणेकरांचा उमेदवार हा जिंकलेला दिसेल हा माझा विश्वास आहे।